स्मार्ट स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी खूप एक्सायटेड आहे कारण मी तुमच्यासोबत एक विशेष गोष्ट शेअर करणार आहे आणि ती म्हणजे रेल्वेमध्ये ज्युनियर क्लर्क म्हणून माझी पहिली सॅलरी। जर तुम्ही RRB NTPC 2024 या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। चला तर मग सुरुवात करूया। RRB NTPC 2019 ही एक्झाम आहे। RRB NTPC 2019 ही काही कारणामुळे पोस्टपोन होत गेली आणि याची CBT 1 ही एक्झाम आहे। CBT 1 ही 2021 मध्ये पूर्ण झाली असं म्हणतोय मी, कारण डिसेंबर 2020च्या दरम्यान CBT 1 स्टार्ट झाली होती आणि 2021च्या अंदाजे जून जुलै 2021च्या दरम्यान पूर्ण झाली होती एक्झाम। यानंतर CBT 2 जी आहे, CBT 2 ही जी आहे ही जून 2022 मध्ये पूर्ण झाली आणि ही 2022 मध्ये पूर्ण झाल्यानंतर लगेचच ऑगस्ट 2022 मध्ये टायपिंग टेस्ट झाली होती आणि हे सगळं झाल्यानंतर 2023 मध्ये आमचा फायनल रिझल्ट लागला होता आणि माझं जे जॉईनिंग आहे हे जुलै 2023 मध्ये झालं होतं। तर आज माझी पहिली सॅलरी किती होती ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग जाऊया। मित्रांनो, जुलै 2023 मध्ये माझं जॉईनिंग झालं होतं आणि मी ज्युनियर क्लर्क या पदावरती माझं सिलेक्शन झालं होतं। तर यामध्ये 3 जुलै 2023ला माझं जॉईनिंग झालं होतं आणि ज्युनियर क्लर्क ही जी पोस्ट आहे ही लेवल 2 मध्ये येते। याचा जो बेसिक पे आहे तो आहे 19,900। तर आपण सॅलरीचे डिटेल्स आता पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, अर्निंग्स खाली बेसिक पे जो आहे या ठिकाणी 18,616 दिलेला आहे, पण ॲक्च्युली इथं बेसिक पे 19,900 आहे। तर खाली 18,616 असण्याचं काय कारण आहे, तर माझे जे ड्युटी डेज आहेत, मी 3 जुलै 2023 मध्ये म्हणजे 3 जुलैला जॉईन केल्यामुळे माझे 29 दिवसच ड्युटी डेज झालेले आहेत। त्यामुळे जे माझे बेसिक पे जे आहे त्या प्रमाणामध्ये कमी होऊन 18,616 दिसत आहे। यानंतर डिअरनेस अलाउन्स जो आहे तो आहे 7,819। हा जो डिअरनेस अलाउन्स देखील आहे हा देखील माझ्या ड्युटी डेजमुळे थोडासा कमी दाखवत आहे। यानंतर हाऊस रेंट अलाउन्स जो आहे तो आहे 5,052 रुपये। यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो आहे 1,793 रुपये। तर यांची टोटल मिळून माझा जो ग्रॉस पे आहे तो आहे 33,280 रुपये। किती आहे? 33,280। तर या ठिकाणी माझे सुरुवातीला NPS 1-2-3 महिने कटिंग झाले नसल्यामुळे नेट पे जो आहे तो देखील ग्रॉस पे जेवढा आहे तेवढाच दाखवत आहे। या ठिकाणी नेट पे आहे, कटिंग कोणतंही नसल्यामुळे ग्रॉस पे जसा 33,280 आहे त्याचप्रमाणे नेट पे देखील 33,280 दाखवत आहे। तर ही जी माझी सॅलरी आहे जुलै 2023ची, यामध्ये ड्युटी डेज कमी असल्यामुळे पूर्ण सॅलरी दिसत नाही आहे। तर यासाठी मी माझी नेक्स्ट मंथची जी सॅलरी आहे ती म्हणजेच ऑगस्ट 2023ची ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, ही माझी ऑगस्ट 2023ची सॅलरी स्लिप आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता माझं डेझिग्नेशन ज्युनियर क्लर्क, माझी पोस्ट जी आहे लेवल 2ची पोस्ट आहे, बेसिक पे 19,900 आहे आणि सॅलरीचे जे पूर्ण डिटेल्स आहेत ते यामध्ये पाहू शकता। फक्त NPSचं जे कटिंग आहे ते झालेलं नाही आहे। तर बेसिक पे बघा 19,900 आहे। त्यानंतर डिअरनेस अलाउन्स DA 8,358 आहे। HRA हाऊस रेंट अलाउन्स तो आहे 5,400 रुपये। ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो आहे 1,917 रुपये। तर ह्या सगळ्या डिटेल्सची टोटल केल्यानंतर आपल्याला जी ग्रॉस सॅलरी मिळत आहे ती आहे 35,575 रुपये आणि माझी ड्युटी डेज देखील म्हणजे संपूर्ण महिना भरलेला आहे तो म्हणजे 31 दिवस या ठिकाणी दिलेला आहे आणि ग्रॉस पे 35,575 रुपये आहे। आणि या ठिकाणी आपल्याला जे काही कटिंग्स आहेत ते झालेसुद्धा दिसतील।
तर कटिंग यामध्ये काय काय झालेलं आहे तर रेल्वे एम्प्लॉई इन्शुरन्स स्कीम याचे 9 रुपये कट झाले आहेत. प्रोफेशनल टॅक्स महाराष्ट्र 200 रुपये कट झालेले आहेत. आणि वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ हे जे 500 रुपये याचे कट झालेले आहेत. तर टोटल रिकव्हरीज आहेत ते 709 रुपये आहेत. तर या ग्रॉस पेमधून म्हणजेच 35,575मधून 709 रुपये कटिंग झाल्यानंतर नेट पे जे आहे ते आहेत 34,866 रुपये. पण यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे जो NPSचं जे कटिंग आहे ते यामध्ये झालेलं नाही आहे. ते पुढच्या महिन्यामध्ये कटिंग झालेलं आहे. तर ते यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. पण एक तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज येऊ शकतो की रेल्वेमध्ये NTPCमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ज्युनियर क्लर्कची जी सुरुवातीचा पगार आहे तो किती असू शकतो. तर हेच आपल्याला यामध्ये सांगायचं होतं. ह्या सर्व ज्या गोष्टी आपण सांगत आहे या विद्यार्थ्यांना यामधून एक मोटिवेशन मिळावं, एक इन्फॉर्मेशन मिळावी यासाठी या सर्व गोष्टी आहेत. सर्व ॲस्पिरंटसाठी ही केवळ सुरुवात आहे. रेल्वे क्षेत्र स्थिरता, फायदे आणि विकासाची संधी प्रदान करते. तुमच्या RRB NTPC परीक्षेसाठी मेहनत घेत राहा. तुमची मेहनत नक्कीच फळ देईल. मी यापूर्वी IBPS क्लर्क एक्झाम क्लिअर करून बँक ऑफ इंडियामध्ये देखील 1.5 वर्ष नोकरी केली आहे. तर माझ्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. रेल्वे NTPC एक्झाम मी पहिल्या प्रयत्नात क्लिअर केली आहे. तर तुम्हाला याविषयी आणखी माहिती हवी असल्यास जसे की माझी स्ट्रॅटेजी, मी कोणत्या बुक्स यूज केल्या, मी कोणत्या टेस्ट सिरीज दिल्या, याचबरोबर तुमच्या रेल्वे प्रवासात तुम्हाला आणखी काय अपेक्षित आहे या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमच्या वेळेपेक्षा कोणताही व्हिडिओ महत्त्वाचा नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आणखी अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि यश मिळेपर्यंत मेहनत घेत राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. धन्यवाद.